एमपीडीएमधील आरोपी असलेल्या शेख शाहरुख या आरोपीची नागपूर कारागृहात रवानगी। उमरखेड शहरातील मागील काही वर्षातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे अभिलेख तपासून त्याप्रमाणे समाजाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला वारंवार बाधा निर्माण करणाऱ्या आरोपीच्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर उमरखेड पोलिसांनी सदर आरोपीची नागपूर कारागृहात 1 वर्षासाठी रवानगी केली आहे। शेख शाहरुख शेख फतरू वय 28 वर्ष, राहणार उमरखेड, जिल्हा यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे। उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील मागील काही वर्षातील रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचे अभिलेख तपासून अशा प्रवृत्तीकडून समाजाच्या शांततेला व सुव्यवस्थेला वारंवार बाधा पोहोचविणारा सराईत आरोपी शेख शाहरुख शेख फतरू याचे विरुद्ध उमरखेड पोलिसांनी एमपीडीए प्रस्ताव तयार केला व भक्कम पुरावे जोडून भविष्यात त्याच्या होणाऱ्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए कायद्याअंतर्गत कार्यवाही व्हावी याकरिता यवतमाळ जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर रेकॉर्डवरील धोकादायक आरोपी शेख शाहरुख शेख फतरू वय 28 वर्ष, राहणार उमरखेड याची पुढील 1 वर्षाकरिता उमरखेड पोलिसांनी नागपूर कारागृहात रवानगी केली आहे। उमरखेड पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे स्वतःला भाई डॉन समजून वारंवार गुन्हे करणाऱ्या धोकादायक व्यक्तीवर एमपीडीए मकोका व तडीपारीच्या तसेच काही अमिषापोटी किंवा सोशल मीडियावर लाईक मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गुन्हे करू नयेत अशा प्रवृत्तींना एक प्रकारे इशारा देत उमरखेड पोलिसांनी राबविलेल्या धडाकेबाज कारवायांमुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, विनायक रामोड, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, विजय पतंगे, चंदन जाधव, निवृत्ती महाळनर, दिगंबर गीते, संघशील टेंबरे सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे।